बातमी कोकण विधान परिषद निवडणुकीसंदर्भात। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महेंद्र दळवी, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र अखेर जुईली दळवी यांनी माघार घेतलेली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये भरलेला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलाय। या जागेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चुरस होती। दोनही पक्ष या जागेसाठी आग्रही होते, मात्र त्यानंतर जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, त्यामुळे राष्ट्रवादीचा या निवडणुकीतील मार्ग मोकळा झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी योगेश बांडागळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। योगेश, कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती। त्यानंतर महेंद्र दळवी यांनी बंडखोरी करत मुलीचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र हा अर्ज आता मागे घेतलाय, त्यामुळे राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी चर्चा आहे। नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार हा रायगड मधला वाद आपण बघितला तर खरं तर पालकमंत्री पदापासून तो सुरू झाला होता आणि त्यातूनच महेंद्र दळवी यांची जी मुलगी आहे जुईली दळवी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोकण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी समोर या ठिकाणी आव्हान निर्माण झालं होतं आणि महायुतीतच कुठेतरी या ठिकाणी आपल्याला गटबाजी दिसून येत होती। पण आपण बघितलं सुनील तटकरे हे मुरब्बी राजकारणी आहेत। या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनील तटकरे यांनी मुंबईत जाऊन आपले जे सुपुत्र आहेत अनिकेत तटकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदेची भेट घेतली होती। भाजप नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या होत्या आणि तिथेच कुठेतरी त्यांना यश आलंय असं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यातूनच जुईली दळवी जे आहेत त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। खरं तर जुईली दळवी यांनी अर्ज दाखल केल्यामुळे इथली निवडणूक ही चुरशीची होईल असं वाटलं होतं, कारण अनिकेत तटकरे जे आहेत ते 2 वेळा येथून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत आणि जुईली दळवीने अर्ज दाखल केल्यामुळे इथे चुरस निर्माण झाली होती। पण आता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, त्यामुळे कुठेतरी अनिकेत तटकरेंसमोरील आव्हान जे आहे ते ठीक आहे। योगेश, तुम्ही असेच जोडलेले राहा।